नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये रस्त्याच्या मधोमध असलेले झाडं तोडण्यासाठी पालिका प्रशासनानं कारवाई केलेली आहे। दुसरीकडे या कारवाईला एकीकडे विरोध होतोय, काही ठिकाणी समर्थन होत आहे। इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की हे झाडं तात्काळ हटवले जावेत कारण या ठिकाणी अपघात होत आहेत। तर दुसरीकडे पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे की यातील एकाही झाडाला हात लावू नये। संदीप भानोसे आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर रस्ता वाहतूक सुरक्षा संदर्भात काम करतायत। अनेक रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर खरं तर नोंदवले गेलेले आहेत। संदीपजी, स्थानिकांचं जे म्हणणं आहे की झाडांवर अपघात होत आहेत, झाडं रस्त्याच्या मधोमध आहेत, याच्याकडे तुम्ही कसं बघता? तुमचं याच्या संदर्भातलं काय एकूणच म्हणणं आहे? हे बघा, अपघातामध्ये कोणाचाही मृत्यू कुठेही हो हे वाईटच। त्या झाडावर आदळून काही लोक गेले हे दुर्दैव आहे आणि वाईटही आहे, त्याचा आम्ही हृदयापासून त्यांना दिलगिरी व्यक्त करतो। पण झाडांमुळे अपघात झाला हे मात्र अतिशय चुकीचं आहे। कारण 25 मार्च 2018 जे हे माझ्या हातामध्ये जनजागरणाचे बोर्ड आलेले आहेत, वाहतूक सुरक्षा आणि पर्यावरण रक्षा, ते आजतागत 23 जागतिक विक्रम झालेले आहेत। म्हणजे गिनीज बुकमध्ये माझं नाव गेलेलं आहे। पोलीस डिपार्टमेंटबरोबर खांद्याला खांदा लावून रोज काम करतोय, सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास। जेव्हा आम्ही त्या अपघातांचे विश्लेषण केलं, गंगापूर रोडच्या ज्या झाडावर जो आपला कालपासूनचा ज्वलंत विषय चाललेला आहे त्याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की सकाळी 7 पासनं रात्री 10 वाजेपर्यंत त्या झाडावर अपघात झालेला नाही आहे। म्हणजे थोडक्यामध्ये जागेपणामध्ये आपण असं म्हणूया की माणूस जेव्हा जागृत अवस्थेमध्ये गाडी चालवतोय तेव्हा अपघात झालेले नाही आहेत। 10:30 ते रात्री 3 ही वेळ तरुणाई बराच वेळा त्या रस्त्यावर गंगापूर रोडला जर तुम्ही त्या रस्त्याच्या अजून पुढे गेलात तर तिथे अनेक ढाबे आहेत, दारूचे केंद्र आहेत, दारूचे बार आहेत। इथे हे तरुण पोरं, काही लोक दारू पित असतात आणि जर तुमचा तोलच राहणार नसेल स्वतःवर तर तुम्ही येऊन त्या रस्त्यावरच्या झाडावर आदळणार का? कुठेही डिवायडरवर सुद्धा आदळून अपघातच होणार आहेत। त्यामुळे आम्ही त्या अपघातानंतरच्या काही पोलिसांकडच्या कॉपीज शोधल्या जुन्या, तर त्याच्यामध्ये स्पष्ट होतं ड्रिंक अँड अपघात, दारू पिऊन अपघात झालेला आहे। सगळ्यांनीच दारू पिलेलं आहे असं नाही मला म्हणायचं, पण अनेक अपघात हे दारू पिऊन झालेले आहेत, ओव्हर स्पीडिंगमुळे झालेले आहेत। फोनवर बोलता बोलता लक्ष विचलित झालं आणि गाडी त्या झाडावर आदळली आहे। त्या बिचारा झाडाने काय गुन्हा केलेला आहे? याच्यामध्ये काही नागरिकांचं तिथे स्पष्ट असं म्हणणं आहे की रात्रीच्या वेळेला गाडी चालवत असताना अचानक समोर झाड आलं तर त्या ठिकाणी अपघात होतात। नाशिकच्या त्या परिसरातल्या लोकांना जरी त्याबाबत माहिती असलं तरी बाहेरून येणाऱ्या लोकांना याबाबत माहिती नसतं आणि त्यामुळे अपघात होतात। त्याच्यामुळे फक्त दारू पिऊनच अपघात होतात असं म्हणणं चुकीचं ठरेल। मी अगदी स्पष्ट सांगतोय मी तुम्हाला, कारण की 8 वर्ष म्हणजे 2900 दिवसांचा हा अभ्यास आहे, एक 8-10 दिवसांचा अभ्यास नाही आहे आणि सातत्यपूर्ण आहे, वेगवेगळ्या वेळेसचा आहे, वेगवेगळ्या ऋतूंमधला आहे। म्हणजे पावसाळ्यामध्ये जाऊन उभं राहिलेलो आहे अनेक वेळा। पर्यावरणप्रेमी असल्यामुळे आणि अपघात म्हणजे लोकांना जनजागृती करण्याच्या हिशोबाने तिथे जेव्हा काम केलं तेव्हा लक्षात येतं आहे की ते झाड रस्त्याच्या मध्ये नाही आहे, त्याच्या बाजूला नवीन मॉल किंवा मोठी वसाहत होते, त्या बिल्डरांना ते बिल्डिंग दिसत नाही म्हणून हा व्यवहार झालेला आहे, अनैतिक व्यवहार झालेला आहे। मला कोणाला दोष द्यायचं नाही आहे, त्याच्यावरही कारवाई व्हावी आणि म्हणून हे सगळं झालेलं आहे। खरं तर आमच्या मित्रांनी आत्ताच हायकोर्टाचे आदेश दिले, त्या हायकोर्टाच्या आदेशामध्ये 2006च्या स्पष्ट उल्लेख केलेला की त्याच्याभोवती वाहतूक बेट निर्माण करावं, रिफ्लेक्टर्स लावावे, जेणेकरून रात्रीसुद्धा ते काय होतात लांबूनच चमकतात आणि आपण बाजूने निघून जातो। पण महानगरपालिका इतकी करंटी आहे की तिने हे जाणीवपूर्वक तिथे कुठलंही वाहतूक बेट केलेलं नाही आहे। अपेक्षा आता काय आहे? आज NGT मध्ये या संदर्भात सुनावणी होतीये। तर आता हा जो काही खून झालेला आहे महानगरपालिकेने, ह्या प्रत्येक अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या म्हणजे जे ज्याला त्यांनी होकार दिलेला आहे तोडण्याकरता, यांच्यावर सुप्रीम कोर्टाने मनुष्यवधाचा निश्चितपणे काय करावा, तो गुन्हा नोंदवावा, हीच आमची मागणी आहे। संदीप भानोसे अनेक वर्षांपासून रक्षा सुरक्षेसंदर्भात आणि पर्यावरण सुरक्षेसंदर्भात काम करतायत। अनेक वर्ष त्यांनी या पद्धतीनं पोलिसांसोबत, प्रशासनासोबत एकत्रित काम केलेलं आहे आणि त्यांचा दावा आहे की या सगळ्या झाडांमुळे अपघात होत नाही आहेत, तर
ज्या पद्धतीनं काही वेळेला ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटना घडत आहेत त्या देखील घटना याला जबाबदार आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात वृक्षतोडीला होकार देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता पुढे होती आहे आणि त्यामुळे या संदर्भात आता निर्णय नेमका NGTमध्ये काय होणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.